नमस्कार. आमने सामनेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पुणे आणि नागपूरला जाऊन आल्यावर आज मी नाशिक शहरामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य लढतीपैकी ही एक लढत आहे लोकसभा निवडणुकीतली. इथे महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना शिवसेना, मनसे आणि आम आदमी पक्ष आणि इतर अनेक उमेदवारांनी आव्हान दिलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे. कारण महाराष्ट्रातले एक बडे राजकारणी असणारे भुजबळ हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक शहराशी संबंधित जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा या कार्यक्रमात करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सुरुवातीला ओळख करून घेऊया इथे आलेल्या उमेदवारांची आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींची. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार छगन भुजबळ यांचे प्रतिनिधी आणि विद्यमान खासदार समीर भुजबळ. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे. आपल्या सोबत आहेत मनसेचे उमेदवार डॉक्टर प्रदीप पवार आणि आपल्या सोबत आहेत आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे. मी चर्चेला सुरुवात नेहमीप्रमाणे विद्यमान खासदारांनी या नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी काय केलं यापासून करणार आहे. पण त्याआधी समीर भुजबळ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि सुरुवातीलाच हा खुलासा झालेला बरा. लोकांच्या मनात हा प्रश्न येण्याची शक्यता आहे की उमेदवार छगन भुजबळ आहे पण चर्चेला समीर भुजबळ आले आहेत, याचं कारण काय? नमस्कार. खरं म्हणजे आज साहेब आले असते पण नंदुरबार, नगर आणि मावळ ह्या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचार दौरा असल्यामुळे ते तिथे गेलेले आहेत, म्हणून ते आज इथे येऊ शकले नाही. आणि आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की खासदारांनी केलेलं काम या संदर्भात आपल्याला बोलायचं होतं, म्हणून आज मी आपल्यासमोर इथे उभा आहे. ठीक आहे, छगन भुजबळ प्रचार दौऱ्यावर आहेत त्यामुळे समीर भुजबळ आले आहेत. एका दृष्टीने चांगलं आहे कारण गेली 5 वर्ष खासदार समीर भुजबळच राहिलेले आहेत आणि आपल्या कामाविषयी तेच सांगू शकतात. समीर भुजबळ, माझा पहिला प्रश्न तुम्हाला, या नाशिक शहराचा कायापालट करण्यासाठी गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं? लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर प्रामुख्याने जो भर दिला तो होता तो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर. नॅशनल हायवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी जो माझा प्रयत्न होता तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. नाशिक सिन्नरचं काम सुरू आहे. सिन्नर टू पुण्याचं काम जे आहे मंजूर झालेलं आहे. इकडे पेठच्या इकडे आपण सुरतच्या इथे कनेक्टिव्हिटीसाठी त्याचंही काम मंजूर झालेलं आहे, ते काम सुरू आहे. इकडे त्र्यंबकेश्वरचं काम जे आहे 150 कोटीचं ग्रीन हायवे म्हणून जे आपल्याला आपण संबोधित करू शकतो, जो देशातील पहिला आहे जिथे सायकल ट्रॅक पण आहे आणि दिंडी ट्रॅक पण आहे, असं आहे. गेले 20-25 वर्षापासून नाशिककरांची मागणी होती मुंबई नाशिक पुणा रेल्वे लाईन आणि नाशिक मनमाड इंदोर रेल्वे लाईनची. ह्या 2 मागण्या जे गेले 3-4 वर्षे मी पाठपुरावा करत जी आहे ती मंजूर करून घेतली. अख्ख्या उत्तर महाराष्ट्रामधले जे काही लोक आहेत ते मुंबईला आणि ठाण्याला पासपोर्ट काढायला जातात, तर पासपोर्ट कार्यालय असण्याची गरज होती. ती पासपोर्ट कार्यालय आणलेलं आहे. इंडस्ट्री आणायची असेल, IT इंडस्ट्री खास करून आणायची असेल तर त्याच्यासाठी एअरपोर्टची आवश्यकता होती. तर एक तर अतिशय सुंदर असं एअरपोर्ट जे आहे ते आम्ही आता बांधलेलं आहे. काही दिवसामध्येच त्याची जे एअरलाईन्ससुद्धा त्याच्यामार्फत सुरू होणार आहे. ही मंत्रभूमी आहे नाशिक. बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या मंदिरांकडे जातो पण तिकडे सुखसुविधा नसतात, तर ह्याचा जो काही सुखसुविधा त्यांना पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या आहे. गंगापूर येथे वॉटर स्पोर्ट्स, त्याच्या बाजूला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आपण करतोय, त्याच्या बाजूला बिझनेसच्या ग्रुपसाठी जे कन्व्हेन्शन सेंटरची आवश्यकता होती त्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे. दिल्ली हाटच्या धर्तीवर कलाग्राम ह्या नाशिकमध्ये असायला पाहिजे आणि त्या कलाग्रामामध्ये सगळी जी दुकानं आहे ते महिलांच्या तर्फे चालवण्यात येणार आहे. शहरामध्ये पाणी कमी पडते, इरिगेशनसाठी शेतकऱ्यांसाठी सुद्धा येणाऱ्या कामामध्ये पाणी कमी पडण्याची शक्यता आहे, म्हणून किकवी धरण ते जे फॉरेस्टकडे अडकलं होतं ते मंजूर करून घेण्यामध्ये मला यश आलं. इंडस्ट्रीसाठी खास करून पाण्याचं वेगळं आरक्षण मिळण्यासाठी कळमुस्ते नावाचं धरण जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण विकासाची चौफेर कामं तुम्ही केलेली आहेत असा तुमचा दावा आहे. मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे पण त्या घेण्यापूर्वी मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एवढं काम ज्या खासदारांनी केलंय त्या खासदाराची कामगिरी साधारणपणे चांगली मानली जाते. असं असून सुद्धा तुमच्या पक्षाने तुम्हाला तिकीट का नाही दिलं? आता खरं म्हणजे आता भुजबळ साहेबच उभे आहेत, ते माझे काकाच आहेत, म्हणजे आणि ते सिनियर आहेत आणि ज्यांच्यामुळे पुतण्याला दिलं काय किंवा काकाला सारखंच आहे असं तुमचं म्हणणं आहे? तसं असलं तरी
आज गेले 5 वर्ष जरी मी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करत होतो, कुठच्याही मंत्र्यांकडे जाण्यासाठी मला जे काय माझं वजन जे होतं ते भुजबळ साहेबांचं नाव घेतलं होतं. समीर भुजबळ म्हटलं की छगन भुजबळांचं का मग चला बसा काम करून घ्या. आणि त्यांना माहिती आहे की शहराचा विकास कसा होऊ शकतो आणि शहरामध्ये काय लागतं हे त्यांचं मार्गदर्शनाखाली मी काम करू शकलो. आणि आता दस्तूर खुद तेच जर लोकसभेमध्ये जाऊ शकताय तर त्याअर्थी आपल्याला फक्त एवढंच बघायचं की आपण म्हणजे स्वप्नात नाही बघू शकत एवढा मोठा विकास ह्या पुढे होणार. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे भुजबळ साहेब स्वतःच गेल्यामुळे नाशिकच्या खासदाराचं दिल्लीतलं वजन वाढू शकतं, बरोबर आहे ना? निश्चितच. गोडसे, तुम्हाला हे मान्य आहे का? यांनी जो पाढा वाचला तो बघितला, त्यांनी चौफेर काम करण्याचा प्रयत्न केला असं पाढा म्हणायला वाचला पाहिजे. नाही मी, पुस्तकही वाटली. त्यांनी पुस्तकं बघा, त्यांनी विकास वारी नावाचं पुस्तक काढलेलं आहे. गोडसे, तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या, तुम्हाला मान्य आहे का? त्यांनी जी विकासवारी आहे ही म्हणजे खोटी विकासवारी. त्याचं एक उदाहरण आहे, जो फ्लायओव्हर दाखवला की आम्ही बनवलाय तो ऍक्च्युअली त्याची वर्क ऑर्डरच मागच्या लोकसभेच्या अगोदर झालेली ह्यांनी बनवलाच नाही. आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये तो प्रस्तावित होता. पण योजना पूर्ण कधी झाला? त्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता आणि त्याचे कार्यादेश माजी खासदार देवीदास शेठ पिंगळे यांच्या काळामध्ये ते झाले होते. आणि यांनी हे कम्प्लिशन झाल्यानंतर याचं श्रेय लाटण्याचं काम यांनी केलं. समीर भुजबळ उत्तर द्या. आता असं आहे की आदरणीय भुजबळ साहेब जेव्हा PWD मिनिस्टर होते तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. 2005चं माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं लेटर आहे ते त्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे द फ्लायओव्हर ॲट द्वारका सर्कल शुड बी सिग्नेचर ब्रिज किपिंग इन माइंड दॅट दिस इज अ फोकल पॉईंट ऑफ नाशिक सिटी. हा जे ब्रिजचं जे आहे त्याच्यामध्ये तो तिकडे नाशिकमध्ये असावा ही संकल्पना ही साहेबांनी. रस्ता जे आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कोण ना कोण कधी ना, आता मी म्हटलं रेल्वेचं 20 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता. मी म्हणत नाही की 20 वर्षापूर्वी मी उठवलेला होता. मी जेव्हा तुमच्या काळात मार्गी लागला. मी माझ्या काळात मार्गी लागला. आज मी त्या माझ्या काळामध्ये त्याची वर्क ऑर्डर आणून कामाला सुरुवात करून काम कंप्लीट करून सुरू सुद्धा करून दाखवला. हे महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं कागदावर तुम्ही मिटिंगा घेतल्या आणि आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा केला म्हणून ते काम झालं नाही ना. निखिलजी, या विषयाच्या संदर्भात मला थोडीशी माहिती ऍड करू द्या. जसं शिवसेनेच्या उमेदवारांनी सांगितलं त्याप्रमाणे हा वर्क ऑर्डर सुद्धा यांनी लोकसभेचे उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या आधीचा झालेला आहे. परंतु नियोजन करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं, ते नियोजन यांनी केलं असं त्यांनी त्याचं श्रेय तुम्हाला मान्य आहे? ऐका एक मिनिट त्याचं श्रेय फक्त त्यांनी घ्यावं. ते नियोजन सुद्धा चुकलेलं आहे. जिथे पूल उतरला नाही पाहिजे यांनी स्वतःच्या सोयीने घराकडे पूल उतरवला. हो बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आजही त्या पुलामुळे नाशिकचे जे 2 भाग झालेत त्या इंद्रनगर राजीवनगर या भाग किंवा इकडच्या सिडको यांच्यामध्ये जो अंडरपास दिलाय 100 फुटी रोडला अंडरपास 30 फुटाचा दिलाय. त्याच्यातून सिटी बसेस पण जात नाही. तिकडच्या आणि इकडच्या दोघांची गैरसोय झाली. नियोजन सपशेल चुकलं हे यांच्या काळात झालंय. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हटलात की तिकीट का बदलण्यात आलं, एवढं जर पुस्तक छापलं होतं, ह्या पुस्तकाचा तुम्ही स्वतः अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की 101 लोकांचे त्याच्यावरती परीक्षण किंवा निरीक्षण आलेलं आहे. जास्तीत जास्त कामांचं भूमिपूजनांचे फोटो याच्यात आहे. मला असं वाटतं लोकप्रतिनिधीने निवडून आल्यानंतर पहिल्या 1-2 वर्षात नियोजन करावं, 4-5व्या वर्षापर्यंत लोकार्पण सोहळे करावे. तेव्हा यांनी 4.5 वर्ष झाल्यानंतर भूमिपूजनाचे सोहळे केले. विमानतळाचा लोकार्पण सोहळा यांनी केला, बिल्डिंग अर्धवट असताना केला. प्रफुल्ल पटेलांना आणलं. प्रफुल्ल पटेलांना विमानाने लँड झाल्यानंतर समोरच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा घुसता आलं नाही. त्यांना असं हायवेला जाऊन वळसा घालून यावं लागलं. बोट क्लबचं नियोजन केलं यांनी. सलमान खानला किती पैसे दिले मला माहित नाही, पण सलमान खानला पैसे देऊन आणलं. त्यांच्या प्रेमापोटी आले, समजा आमच्या प्रेमापोटी आले आणि प्रत्येकाची संबंध ठेवावा लागतात. संबंधाने लोक येतात, सगळे पैशाने येत नाही. उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी बोटी गायब झाल्या. 6 महिने 8 महिने त्याला लागणार असं सांगायला. मला असं म्हणायचं आहे की बोटी पुढे गायब झाल्या नाही, बोटी तिथेच आहे, जरा जाऊन बघा. घाईने केवळ आचारसंहिता लागण्याच्या आधी पान भर जाहिरात. बरोबर आहे ना, ते आमचं काम आहे. आम्हाला काम करण्यासाठी आम्ही केलं. जर नसतील आम्ही केलं आणि मग दाखवलं. तुमच्यासारखं बोलत नाही. हे लोकांना तोंडाला पानं फुसल्यासारखा विषय आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांमध्ये खासदारांनी त्या गावातील त्या विभागातील प्रश्न मांडणे असं अपेक्षित असतं. त्या प्रश्नांमध्ये हे इंडोनेशियातल्या कोळसा खाणीत यांनी जी बेनामी संपत्ती टाकली आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले. महाराष्ट्र त्यांची मुंबई येतो तुमच्याकडे, त्यांना उत्तर देऊ द्या. तुम्ही गंभीर आरोप करताय, तुम्ही उत्तर प्रूफ द्या ना. कशाला खोटं बोलताय, काय बोलताय, प्रूफ द्या ना. इंटरनेट आणा ना, पेपर आणा ना. काय म्हणताय त्याच्यामध्ये स्वतः काय करू शकत नाही. निखिलजी, सारस्वत बँक मित्र, 1 मिनिट गंभीरतेने ऐका. सारस्वत बँक यामध्ये ही निश इन्फ्रास्ट्रक्चर, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर
आणि आयडीन इन्फ्रास्ट्रक्चर, आयडीन फर्निचर या तिन्ही या कुटुंबाच्या असलेल्या खात्यांमध्ये CAPU 1626, CAPU B 1599, CAPU B 1627 याच्यामध्ये 17,81,52,000 एवढी खात्यात जमा झालेली रक्कम आहे. यांचं दुसरं खातं आहे लार्सन अँड ट्युबन अशोक बिल्डकॉनला यांनी काम दिलं रस्त्याचं असं म्हणतात. कुठचं काम त्या दिलं विचारा ना. दोघांमधून छगन भुजबळ सार्वजनिक कल्याण प्रतिष्ठान याचं सारस्वत बँकेचं अकाउंट आहे CAPU B 1655. याच्यात 25 लाख रुपये अशोका बिल्डकॉनने दिलेल्या चेकने खातं उघडले. मला असं वाटतं तुमचे आरोप संपले असतील तर त्याला उत्तर देऊ द्या. उत्तर द्या समीर भुजबळ. तेव्हा मी इंडोनेशिया संदर्भात एकही प्रश्न पहिलं विचारलेला तुम्ही नाही, पार्लमेंटमध्ये विचारलेला एकही अजिबात प्रश्न विचारला नाही. मी असं कुठे स्पेसिफिक कुठच्या याच्या कामासाठी माझ्या पर्सनल गेमसाठी एकही प्रश्न आजचा विचारलेला नाही. निखिलजी, दुसरा प्रश्न, मुद्दे. एक मिनिट पूर्ण करू द्या त्यांना, पूर्ण करू द्या. दुसरं, महाराष्ट्र सदना संदर्भात त्यांनी जे काही सांगितलं ते PWDचे स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतलं काम जे आहे ते सुद्धा RTOचं काम PWDला करायला दिलेलं होतं. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या असणाऱ्या समितीने निर्णय दिलेला असताना तो निर्णय झालेला आहे. त्याच्यामध्ये आमचा काडी मात्र संबंध नाहीये. आयडीन फर्निचरला काम दिलं हे म्हणताय सापशेल खोटे. ठीक आहे, यांचं म्हणणं आहे तुमचे आरोप खोटे आहेत. माझं म्हणणं आहे विजय पांढरे, तुम्ही शांतपणे ऐकतात. तुम्ही तर सरकारी अधिकारी राहिलेले आहात. गेल्या 5 वर्षात समीर भुजबळ जे दावे करतायत, जे यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय, तुमचं काय मत आहे? यांचा विकास म्हणजे लबाडाच्या घरचं आमंत्रण असतं. अशा प्रकारचं काहीतरी त्यांच्या सोयीची कामं काढली जातात की जेणेकरून जनतेच्या पैशाची निदान 50% लूट तर नक्कीच होते. मला ह्यांना विचारायचं आहे की हेच अधिकारी आहेत, हेच जे काय ते फुगवटा करून जर समजा बनवतात तर मग हे एवढे वर्ष तिकडे काय करत होते? रिटायरमेंट झाल्यानंतर काय बोलतायत? उत्तर द्या पांढरे साहेब, त्यांचा प्रश्न बरोबर आहे. उत्तर आता द्या. समीर भुजबळ जे म्हटले हे केवळ त्यांना मी याच्यापूर्वी काय काय केलं हे माहिती नसल्यामुळे तसं ते म्हणतायत. तर मी केलेले अंदाजपत्रक आणि इतरांनी मंजूर केलेले अंदाजपत्रक याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40% दराचा फरक आढळेल. ते तुम्ही भ्रष्टाचार करण्याचं नाकारलेलं आहे. नाकारलं, पण याच बिलकुल मुद्द्यावर मी पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहे. ब्रेक पर्यंत जी चर्चा झाली आहे ती विद्यमान खासदारांच्या कामाची झाली आहे. पण ही विकास कामांची चर्चा होत असताना भ्रष्टाचाराला स्पर्श करण्यात आलेला आहे. मी पुढच्या सेगमेंटची सुरुवात याच प्रश्नांपासून करणार आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तुम्ही पाहतात आमने सामने. पहिल्या सेगमेंटमध्ये आपण विद्यमान खासदारांच्या विकास कामाची चर्चा केलेली आहे. आता मी सुरुवात करतोय डॉक्टर प्रदीप पवार यांच्याकडून. डॉक्टर प्रदीप पवार, विकास कामाची चर्चा सुरू असताना तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडलात, त्यावर इतर सर्वजण बोलले. मला सांगा, नाशिकच्या या निवडणुकीत, देशाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुद्दा आहेच, इतरही अनेक मुद्दे आहेत, पण नाशिकच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार हा महत्वाचा मुद्दा आहे का? पुतण्याला टाळून काकाला का दिलं याचं उत्तर जे काही दिलं असेल खासदारांनी, तुम्हाला फॅक्ट तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. ह्या कुटुंबाच्या अशा 11 कंपन्या आहेत, यांच्यामध्ये ही सगळी मंडळी डायरेक्टर आहेत आणि त्यांचं गेली 5 वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाहीत, त्याच्यावर कुठला कर भरलेला नाही, बॅलन्स शीट नाहीत. अशा वेळेस अर्ज जरी केला असता यांनी तर तो रिजेक्ट झाला असता. हे त्याच्यातलं प्रमुख कारण हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. माहिती नाही ते माझ्यानंतर ते बोलू अर्जामध्ये शकतात. काय लिहिलंय ते त्यांना वाचता येत नसताना जे म्हणताय. मगाशी त्याला उत्तर देऊ द्या. तुम्ही गंभीर आरोप करताय त्यांच्यावर, खूप गंभीर आरोप आहे. तुम्ही उत्तर द्या. तुम्ही ज्या इन्कम टॅक्स फॉर्म- भरला नसल्यामुळे निवडणूक लढवत नाही असं यांच्या काय? एज्युकेशन त्यांनी ट्रस्ट घेतलं का विचारा ना त्यांनी. एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट मध्ये शुल्क घोटाळा जो झाला, काय शुल्क काय समिती बोलतो- असते, काय प्रश्न शिक्षण आहे, शुल्क काय समिती बोलताय असे जरा यांना म्हणते, जरा. शिक्षण शुल्क समिती असे म्हणते की खाजगी शैक्षणिक संस्था ज्या असतात त्यांनी किती खर्च केला आहे त्याची वर्गवारी द्यावी आणि त्यानुसार शिक्षण शुल्क समिती फी ठरवून देते. तेवढीच फी घेणं अपेक्षित असतं. यांनी नको तेवढा खर्च दाखवला, तो उघडा पडला. 8 कोटी रुपये जास्त विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क जमा केलं. मोठा भ्रष्टाचार. जी जमीन ही कॅग मध्ये, कॅग तर यांच्या शासनाचं एक खातं आहे. कॅग मध्ये शासनाचं खातं नाही, 9 कोटीची Independent 9 body आहे. कोटीची खाण जमीन यांनी 9 लाख रुपयात हडप केली. ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावावर असलेली जमीन होती. तिसरं, ही जयस्वाल ग्रुपच्या मालकीच्या अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. त्या अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही यांची कंपनी आहे. त्यांच्यासाठी ते जे साठलोट मी तुम्हाला सांगतोय, यांनी आर्मस्ट्रॉंग प्रायव्हेट एनर्जी ही जी काही यांची प्रायव्हेट कंपनी आहे ती गेली 3, 4, 5 वर्ष बंद आहे.
तिचा नफा तोटा काही दाखवलेला नाही. यांनी सिंगापूरमध्ये 3 कंपन्या स्थापन केल्या आणि इंडोनेशियामध्ये 2 कोळसा खाणी त्याच्यातून विकत घेतल्या. त्या सिंगापूरमधील कंपन्यांचा यांचा ट्रस्टी जे आहेत परेश विजय पागे ट्रस्टी यांचे खोटं बोलतात. आणि परेश विजय हे पाटील ट्रस्टीच नाही आहेत. 21 कोटी रुपये हस्तांतरित केले. काय बोलताय त्यांना तरी माहिती आहे काय? जरा अभ्यास करून या जरा. 2G घोटाळ्यात ज्या डीबी रिएलिटीचं नाव आहे त्याचबरोबर समाविष्ट असलेल्या नावात परवेश कन्स्ट्रक्शन यांचं नाव आहे आणि परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या माध्यमातून डायरेक्टरांची नावं यांच्या कुटुंबातली आहे आणि त्या 2G घोटाळ्यात यांचाही समावेश असल्याचा तुमचा असं थोडक्यात आरोप आहे की विद्यमान जे खासदार आहेत तुम्ही जर मला समीर वाचायला दिलं भुजबळ, तर 1 तास नाही, 1 तास नको, आपल्याकडे एवढा वेळ नाही. तुम्ही इतर प्रचार सभांमध्ये मांडा. पण तुमचा असा आरोप आहे की समीर भुजबळ यांनी अतोनात भ्रष्टाचार केलाय गेल्या 5 वर्षात. समीर भुजबळ, तुम्ही शांतपणे उत्तर द्या. तेव्हा त्या काय इंडोनेशियाच्या खाणी संदर्भात ते म्हणतायत परेश विजय पागे हे आमचे काही ट्रस्टी वगैरे काही नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, RBIच्या स्पेशल परवानगीने मी ॲप्लिकेशन मूव्ह करून परेश पागे हे यांच्या संचालकाचे सुपुत्र आहेत. ठीक आहे, त्यांना पूर्ण करू द्या ना, पूर्ण करू द्या त्यांना, पूर्ण करा उत्तर. इंडोनेशियनच्या माइन्सच्या रिलेटेड माझ्याकडे प्रपोजल आलं तर मला प्रपोजलच्यासाठी मी RBI कडून स्पेशल परमिशन घेतली आणि मग घेतल्यानंतर मी जे आहे तिकडे ॲप्लिकेशन मूव्ह करून फंड करून मी माइन ॲक्विजिशनसाठी प्रयत्न सुरू आहे. अजून माझ्या ताब्यात माइन्स आलेल्या नाही किंवा ॲक्विजिशन पूर्ण पण म्हणजे इंडोनेशियात खाणी तुम्ही काढताय हे खरंय? RBIची परमिशन आहे ना. परमिशन मिळाली आहे ते सांगतात, अधिकृत परमिशन आहे त्यांच्याकडे, अधिकृत परमिशन आहे. आता अधिकृत परमिशन आहे म्हणूनच करतोय ना. ठीक आहे, म्हणून तर बोलतोय. हेमंत गोडसे तुमच्या वतीनेच बोलतायत डॉक्टर पवार मगासपासून. आता तुम्ही काही बोला, कारण गेल्या वेळेला तुम्ही तिकडे होतात, गेल्या वेळेला त्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली होती. आता तुम्ही स्वतः काहीतरी बोला. तर गेले 10 वर्षापासून भुजबळ साहेब हे पालकमंत्री आहेत राज्याचे. या टोलविषयी राज्यामध्ये अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरली, जाळपोळ झाली. त्यांच्या अखत्यारीतला विषय असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांना 26 टोल बंद करण्याचे आदेश द्यावा लागले. त्याचं कारण काय? मग 26 टोलचा पैसा कुठं जात होता? बांधकाम मंत्री हे, आणि मग टोलचा आदेश बंद करायचे आदेश मुख्यमंत्री देतात. टोलवरूनही तुम्ही त्यांच्यावर आरोप करतायत. समीर भुजबळ, सर्व बाजूनी तुमच्यावर आरोप होत आहेत, कारण काय? असं आहे की त्यांच्याकडे बोलायला काही नाहीये. विकासाच्या बाबतीत त्यांच्याकडे एक शब्द तरी बोलायला आहे का? त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये जे तिथे निवडून आलेले आहे, पहिले जिल्हा परिषद होते तिथे काय दिवे लावले ते त्यांनाच माहिती. आता ते महानगरपालिका आहे, एक प्रश्न विचारला नाही नगरपालिकेमध्ये, एक वेळा गेले सुद्धा नाही. त्यांची हजेरी काढा नगरपालिकेची किती येते, आणि त्याच्यानंतर त्यांच्या वॉर्डातली कामं सुद्धा केली नाही. तिकडचे लोक येऊन मला सांगतायत जे नगरपालिकेचं त्यांच्या वॉर्डातलं काम करू शकत नाही ते लोकसभेतलं काय काम करणार आहे? विजय पांढरे, तुम्ही पुन्हा शांत आहात. तुम्ही ही निवडणूक शांतपणे लढवायची ठरवली आहे का? इतर दोन्ही उमेदवार बोलतायत, भ्रष्टाचाराचे इतके गंभीर आरोप करतायत, विद्यमान खासदार उत्तर देत आहेत, तुम्ही मात्र शांत आहात. तुमचं काय म्हणणं आहे की शांत राहून नाशिककर तुम्हाला मत देणार आहेत का? तुम्ही मला प्रश्न विचारला की मी उत्तर देत असतो. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही राजकारणाला नवे आहात म्हणून तुम्ही याला ही गडबड सवयची नाही म्हणून मी विचारलं. नाही, मी मध्ये बोलणार नाही कोणाच्या. म्हणजे भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणून जर तुम्हाला सांगायचं झालं तर विमानतळ दाखविण्यासाठी किती ट्रॅव्हल्स लावल्या गेल्या, सर्व हायवेवरच्या हॉटेल्समध्ये पार्ट्या कशा रंगतात, भोजनावळी कशा घातल्या जातात, पेड कार्यकर्त्यांची केवढी मोठी फौज आहे, गाड्यांचे ताफे कसे दिसतात, आणि सगळ्यांना आमिष दाखवली जात आहेत. गाड्या लक्झरी बसवर भरून झोपडपट्टीतले गरीब बिचारे घेऊन यांना विमानतळ दाखवायला घेऊन जातात. हे यांच्या गरिबीवर म्हणजे जखमेवर मीठ सोडल्यासारखं असं मला वाटतं. यांच्या घराशेजारी मुस्लिम समाजाचं कब्रस्तान होऊ नये म्हणून ती जमीन त्यांना नाकारली. तर लोकांच्या सुखदुःखाला लोकप्रतिनिधींनी जे साक्षी राहायला हवं ते होत नाही यांच्याकडून. समीर भुजबळ, तुम्ही उत्तर द्या, कारण इतके गंभीर आरोप होत आहेत आणि सगळे पैशाच्या व्यवहाराचे आरोप आहेत. निवडणुकीमध्ये आमिष दाखवली जात आहेत. म्हणजे महाराष्ट्रात खूप कमी उमेदवार असतील ज्यांच्यावर इतके गंभीर आरोप होत आहेत. तुम्ही खणखणीत उत्तर द्या. असं आहे की पांढरे साहेबांचं बोलायचं झालं तर ते वयस्कर आहे म्हणून जास्त मी त्यांच्याबद्दल नाही, वयाची काही हे करू नका. तुम्ही उत्तर द्या. जे सत्य आहे ते वया पलीकडे असतं. पांढरे साहेब बरोबर आहे ना? वयाची काही मुलाईचं बाळगू नका. तुम्ही उत्तर द्या. मी एवढंच सांगेन की हे जे काय म्हणताय हे सपशेल खोट आहे.
कारण का त्यांना आता काही दिसत नाही म्हणून पुढे खानावळ्या कोण जेवण असेल तर त्याचं बिल मायावर फाडायचं, कोण लक्झरी घेऊन असेल त्याचंही बिल मायावर फाडायचं, कोण बघायला गेलं त्याचंही बिल मायावर फाडायचं. कारण ह्यांना त्याच्याविषयी पलीकडे विषय नाही. पण एक गोष्ट खरी आहे की विजय पांढरे हे भ्रष्ट अधिकारी आहेत असं महाराष्ट्रातला कोणताही माणूस म्हणणार नाही. हे मी इथे सांगतो. तुमचे राजकीय विचार वेगळे. आम्ही कोण म्हटलं त्यांनी काय तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही. पण मला इथे एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक जमले आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. आता ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याची आपण चर्चा केली तो नाशिकमध्ये महत्वाचा आहे का? असल्यास काय आहे आपल्या उमेदवारांना सांगा, सर्व उमेदवारांना. नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा हा नक्कीच महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सगळ्यात म्हणजे पहिले पैसे वाटले जातात. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की तुम्ही सगळेजण पैसे वाटणार आहात का? आणि वाटणार आहात तर तुम्हाला असं वाटतं का की पैसे वाटल्यानंतर तुम्हाला लोक निवडून देतील का? मला चारही उमेदवारांना विचारायचं आहे की ते असं म्हणतात, ते एक मतदार आहेत की नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जातात. तुम्ही या निवडणुकीत पैसे वाटणार आहात का? आणि पैसे वाटल्याचं सिद्ध झालं तर लोकांनी तुम्हाला मत का द्यावं? असं आहे, पैसे वाटण्याचा काही प्रश्न येत नाही. आचारसंहिता आहे आणि कोणी पैसे वाटून मतं घेऊ शकत नाही. आणि पैसे देऊन जर मतं घ्यायची असतील तर टाटा बिर्ला हे केव्हाच मंत्रिपदावर बसले असते, मुख्यमंत्री पंतप्रधान झाले असते. म्हणून पैशांनी मतं विकत घेऊ शकली जात नाही. आणि आपली जनता ही सुज्ञ जनता आहे, पैशांनी ते मतं देत नाही. ठीक आहे, आचारसंहिता लागू आहे, अधिकृतपणे पैसे वाटता येत नाहीत, हे बरोबर आहे. बरोबर आहे, यू आर राईट. मला काही म्हणायचं नाही. पण मला इतर उमेदवारांना विचारायचं आहे, तुम्हाला विचारायचं आहे गोडसे, नंतर डॉक्टर पवार यांनी ते नाशिकमध्ये पैसे वाटले जातात का? आणि तुम्ही त्यामध्ये सामील आहात का? तुम्हाला पण मी सोडत नाहीये. शिवसेना, मनसे, आप सगळ्यांना हा प्रश्न विचारतो. मला तर असं म्हणायचं आहे की कर्तृत्वानी आणि कामानी माणसांनी उमेदवारी करावी. मी जिल्हा परिषदेमध्ये असताना, महानगरपालिकेमध्ये असताना, जिल्हा परिषदेमध्ये असताना मी माझं मानधन सुद्धा कुपोषित बालकांच्या आरोग्याच्या याच्यासाठी दिलेलं. महानगरपालिकेचं मानधन मी जे टंचाईग्रस्त गावं होते त्र्यंबक आणि इगतपुरीला, तिथं 2-2, 2.5 महिने टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणी वाटप केलेली. तुम्ही कधीही पैसे वाटले नाहीत? कधीही नाही. दुसऱ्या पक्षात असताना सुद्धा, नाही. या पक्षात असताना सुद्धा कधीही पैसे वाटले नाही? डॉक्टर पवार, मला पैसे वाटप करायचं, तुमची पहिलीच निवडणूक आहे. शिक्षण घ्यावं लागणार आहे, तुमची पहिलीच निवडणूक आहे. परंतु मी पैसे वाटणार आहे. परंतु 70 लाखाचं जे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेलं लिमिट आहे त्यात चेकने मी पैसे वाटणार आहेत. ते कार्यकर्त्यांच्या, प्रचाराच्या, या सर्व नियोजनावर वाटणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर होय, वाटणार. 70 लाख रुपयाच्या लिमिटमध्ये काम करणार. कायद्यात बसेल एवढे पैसे ते वाटणार आहेत, लक्षात घ्या. विजय पांढरे, पैसे वाटण्यासंबंधी जो प्रश्न वागळेंनी विचारला तो सरळ सरळ मतदारांना आमिष दाखवण्याच्या संदर्भात होता, निवडणुकीच्या खर्चाच्या संदर्भात नव्हता. त्यामुळे आम आदमी पक्षातर्फे मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो की आमच्या मार्फत कुणालाही कधीही एक पैसा देखील वाटला जाणार नाही. ठीक आहे, आपण ब्रेक घेऊया या आश्वासनावर सर्व उमेदवारांच्या, आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नाशिकच्या स्थानिक प्रश्नांकडे येऊया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आता मी नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या स्थानिक प्रश्नाकडे येणार आहे. आणि जेव्हा मी स्थानिक असं म्हणतो तेव्हा मला डॉक्टर प्रदीप पवार यांच्यापासूनच सुरुवात करावी लागेल. कारण राज ठाकरेंनी महाराष्ट्राला एक विकासाचं स्वप्न दाखवलं होतं आणि मतदारांनी त्यांना पहिली संधी जी दिली ती नाशिकमध्ये दिलेली आहे. डॉक्टर पवार, तुमची उमेदवारी जी आहे ती मनसेच्या दृष्टीने अशासाठी महत्त्वाची आहे की नाशिक शहराचा आम्ही विकास करून दाखवू असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. गेल्या 2 वर्षात, 2 वर्ष तुम्ही इथे आहात. 2012ला तुम्ही इथे सत्तेमध्ये आलात, तुमचा पक्ष. काय केलं तुम्ही शहरासाठी? पुढे काय करणार आहात? बघा, राजसाहेबांची धारणा अशी आहे की लोकांच्या प्रश्नांशी तुम्ही निगडीत असलं पाहिजे. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा जाचक असा विषय जो होता की खाजगीकरणातून जी जकात वसूल केली जात होती ती रद्द करायची असे आम्ही जाहीर केलं होतं. व्यापाऱ्यांची, उद्योगपतींची, सगळ्यांची ही जी काय पिळवणूक होत होती ती आम्ही संपवली आहे. त्या अधिकारी वर्गाला हाताशी धरून अत्यंत प्रामाणिकपणे मंदीच्या काळात 175 कोटी रुपयाची जकात आमच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे आमच्या पक्षाच्या महापौर साहेबांनी वाढवून दाखवली. 450 कोटीचे नवीन रस्ते विकास करण्याचं महत्त्वाचं मोठं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात झालं. तिसरं म्हणजे प्रदूषण गोदावरीच्या अपस्ट्रीमला, म्हणजे वरच्या बाजूला इंडस्ट्रियल एरिया आहे
त्यामुळे तिथून जे काय पाणी दूषित होतं त्यासाठी शेवटी बोटींचा वापर करून पाणवेली काढण्यासाठी आजच्या घडीला तुम्ही जर बघाल तर गोदेमध्ये पाणवेली 99% गायब आहे. त्याचंही श्रेय आम्हीच घेतो. घरकुल 1500 लोकांना घरकुल वाटप झालेलं आहे. सर्वांना सोयीचं ते नेट बँकिंगची सेवा महानगरपालिकेत उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशात कुठेही घडलेलं नाही की कुठल्या तरी एका पक्षाच्या नेत्यांनी स्वतःच्या मित्रमंडळींना आवाहन करावं आणि याला रिलायन्स फाउंडेशन सारख्या त्यांच्या कुठल्या तरी एका मित्राने 50 कोटीचा गोदा पार्क विकसित करण्यासाठी 99 वर्षाच्या कराराने ती स्वतःची गंगाजळी लावावी. एक तरी राजकीय पक्षाचा एक नेता असं स्वतःच्या स्वकर्तृत्वावर खासगी लोकांकडून पैसा घेऊन आला या शहरात, असं मला एक उदाहरण दाखव. ठीक आहे, तुम्ही काय काय काम केलं त्यांनी सांगितलेलं आहे. समीर भुजबळ हे तुम्हाला मान्य आहे का? आता भूमिका बदलल्या आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? UPA सरकारच्या 1 आणि UPA सरकार 2 यांच्या जेनेरूमच्या स्कीम्स होत्या, त्याच्या अंतर्गत त्यांना खऱ्या अर्थाने ह्या गोदा घाट जो आहे ते जे काही सिवरेज जे आहे ते जे सोडलेलं आहे ते त्यांना ते टॅप करून STP प्लांटला डायव्हर्ट करून हे करता येण्यासारखं होतं. हे सेना BJPचं शासन असतानाही त्यांनी केलं नाही आणि हे आले तेव्हाही त्यांच्या हातून ते झालेलं नाही. दुसरं हे म्हणतात खाजगीकरण. ह्यांनी जकातीचं खाजगीकरण थांबवलं. त्यामध्ये कचरा उचलण्याचं खाजगीकरणाची सुरुवात केलं, खत प्रकल्पाचं खाजगीकरण केलं, तारांगण खाजगीकरण केलं, घटपट्टी खाजगीकरण केलं, फाळके स्मारक खाजगीकरण केलं, गोदा पार्कचं खाजगीकरण केलं. दुसरा पर्याय शिल्लक नाहीये. पैसा आता नसताना स्वतः उगाच पहिले सोंग काय करून म्हणाले, आणणार. पहिले स्वतःच म्हणाले की आम्ही हे खाजगीकरणाची मागणी जी जकातीची होती ती सगळ्या उद्योगपती आणि व्यापाऱ्यांची राहिलेला होती. प्रश्न गोदा घाट फक्त विकास म्हणजे नाशिकचा विकास नव्हे. गोदा घाट हा विकसित व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी केंद्र सरकारने ऑलरेडी पैसे दिले, राज्य शासनाने पैसे दिले, तुम्ही त्याच्यातून करायला पाहिजे होतं ना. रिलायन्स कडून पैसे त्यांनी आणले याला तुमचा आक्षेप आहे? हो बरोबर आहे ना, आले नाही अजून, ते पण स्वप्नच आहे. ते नुसते नाराज अजून होऊन आलेलेच झाले. नाहीये, ते फक्त पण भूमिपूजन स्वप्नच आहे. झालंय. हे ते पण दाखवायला लोकांना आम्ही काहीतरी करतोय, राज्य शासनाने दिलेल्या निधीतून करतोय, हे पण त्यांना माहिती नसावं कदाचित. जी राजकीय इच्छाशक्ती लागते ना वापरायला. मग वापरा ना, तुमच्याकडे तो तो वापरतो नगरपालिका आहे ना, नाही. वापरता पुढे काही काम करत नाही, पालिकेमध्ये टाइमपास करतात. बरोबर. अर्थसंकल्प कसा मांडायचा तेही मात्र सत्ताधाऱ्यांचे गणित चुकले. त्याच्यानंतर खड्ड्यांमध्ये लांब उडी मारायची शर्यत, हे सगळे अशा दृष्टीने हे असे काम मला करतात. वाटतं हे वर्तमानपत्रातले कात्रनं वापरण्यात काही शहाणपण नाही. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या शहरावर कोणाच्या काळात किती झाली? 2009-2010 190 कोटी, 2010-2011 232 कोटी, 2011-12 332 कोटी, 2013-14 455 कोटी. वाढत चाललेलं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आमच्या पक्षाने करून दाखवलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का पालिकेमध्ये की चाललंय? पवार साहेबांनी बारामती विकसित केली, त्यांनी कुठे पानभर जाहिराती देऊन बारामतीचा विकास पुरुष असं कुठे बोलल्याचं बघितलंय का तुम्ही? ठीक आहे, दोघंही बोललेले आहेत. मला वाटतं हेमंत गोडसे तुम्ही आज जरुरीपेक्षा जास्त शांत आहात हा? तुम्ही जरा बोला, कारण तुमचा मनसेचा पण अनुभव आहे आणि आता शिवसेनेचा अनुभव आहे. मनसेने इथे विकास केला की नाही आणि तुम्ही काय करणार आहात हेही सांगा. आता यांनी जसा खाजगीकरणाचा विषय मांडला त्यामध्ये खाजगीकरण रद्द करण्यामागे सर्वपक्षीय संमती होती, सर्व पक्षांची त्या विषयासाठी संमती होती. त्यानंतर जे 16,000 घरकुलांची योजना होती त्यापैकी फक्त 2 वर्षामध्ये फक्त 1500च घरकुलं ताब्यात देण्यात आलेली. त्यानंतर जे 450 कोटी रुपयाचे इंटरनल रिंग रोड विषयी त्यांनी सांगितलं, तर हा सिंहस्थ कुंभमेळ्यातला निधी आहे आणि कदाचित इथं प्रशासकही असतं, म्हणजे प्रशासक असतं इथं, कोणाची सत्ता जरी नसती तरी ही कामं झाली असती. ठीक आहे, आपण विजय पांढरे तुमची भूमिका मांडा विकासाबाबत शहराच्या, आणि मग मी प्रश्न घेतो. ज्यांचे मित्र अंबानी आहेत त्यांच्यापासून जरा सावध राहायला पाहिजे. का 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 सावध राहायला पाहिजे? ज्या गोदा पार्कच्या कामाचा इतका उदो इथे चालू आहे त्याच्याविषयी मला स्पष्टीकरण द्यावं असं वाटतं की मी जलसंपदा खात्याचा मुख्य अभियंता होतो, त्याचे सगळे नियम मला माहिती आहेत. हे गोदा पार्कचं काम फ्लड झोन मध्ये असल्यामुळे याला जलसंपदा खात्याची कधीही NOC मिळणार नाही, म्हणून हे काम कधीही कायदेशीर ठरणार नाही आणि ते होणार नाही. ठीक आहे, पहिला प्रश्न कोण विचारणार आहे? विचारा. सर, माझा प्रश्न मनसे आणि राष्ट्रवादी दोघांनाही आहे. गंगापूर धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून आणि धनदांडग्यांसाठी स्पोर्ट क्लब कशासाठी पाहिजे, आणि गोदावरीची गटारगंगा झाली असताना गोदा पार्क कशासाठी पाहिजे? उत्तर द्या. गोदेच्या जलशुद्धीकरणाचा प्रश्न मगाशी मी सांगितला की हा खूप वर्षाचा प्रलंबित आहे, त्याचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट ऍक्टिव्हेट झाला नाही. या 2 मुद्द्यांव्यतिरिक्त जे सिवेज ट्रीटमेंट प्लांटची कपॅसिटी होती या शहराला, वाढत्या लोकसंख्येला, वाढत्या इंडस्ट्रियलायझेशनला लक्षात न घेता केवळ 100 MLT एवढी होती निखिलजी, ती आमच्या सत्तेत आल्यापासून 240 MLT वर नेली आहे. या जुलैमध्ये 310 MLT होणार आहे.
आणि त्याच्यामुळे एवढं भरीव कार्य फक्त मनसेने केलेलं आहे. यांनी जे बोट क्लबचे सांगितलं ती इरिगेशनची लँड आहे, कोणाची जागा एक्वायर केलेली नाही आहे त्याच्यासाठी आणि कोणाला उद्ध्वस्तही केलेलं नाही आहे. फॉरेनमध्ये जेवढे असणारे लेक आणि त्या लेकमध्ये ज्या बोटी वापरल्या जातात युरो 3 नॉर्मच्या कॅनेडियन मेकच्या ज्या बोट्स आहेत त्याच बोट्स आपण इथे इम्पोर्ट केलेल्या आहेत, जेणेकरून याच्यामध्ये पाणी जे प्रदूषित होऊ नये म्हणून हे क्लॅरिफिकेशन या दोघांसाठी मी देतो. ठीक आहे, मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि मला प्रश्न चौथ्या सेगमेंटमध्ये चालू ठेवायचे आहेत. जितके शक्य तितके सर्व प्रश्न मी घेणार आहे. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा प्रश्नांचा सिलसिला आपण चालू करतोय. मला मागे या मागे असं सांगतायत, मी एक प्रश्न घेऊन मागे जाणार आहे. 135 बरस पहले जो 3 प्लेटफॉर्म वाला नासिक स्टेशन है, आज तक 3 प्लेटफॉर्म वाला ही है. समय ड्यूरेशन है जो वीटी से नासिक आने का 4 घंटा 135 बरस पहले भी था, आज भी 4 घंटा ही है. और नासिक पूना रेलवे लाइन की चर्चा 20 सालों से चल रही है, वो हुई नहीं. नासिक बॉम्बे लोकल ट्रेन को जोड़ने की बात चल रही है, वो हुई नहीं. नासिक सूरत रेलवे लाइन जोड़ने की बात हो रही है, 20 साल से हो नहीं रही. इसका सबसे बड़ा खामियाजा नासिक शहर को हो रहा है, नासिक वासियों को हो रहा है. ये किस दिन होगा ये हम जानना चाहते हैं. हा, उत्तर द्या. समीर भुजबळ, तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही उत्तर द्या. नाशिक पुणा रेल्वे लाईन आणि मनमाड इंदोर धुळे इंदोर लाईन जी आहे ती मंजूर करण्याचं काम जे आहे ते माझ्या कार्यकाळात झालं. हे मी आधीच तुम्हाला सांगितलं, हे आधी झालेलं नव्हतं पण हे मंजूर करायचं काम झालं. यांची जी मागणी होती नाशिक पुणा रेल्वे लाईन ही मंजूर झालेली नव्हती. बजेटमध्ये मंजूर करण्याचं काम जे आहे हे गेल्या 2 वर्षापूर्वीच्या बजेटमध्ये झालेलं आहे. मनमाड धुळे इंदोर ही लाईन सुद्धा मंजूर झालेली नव्हती, ती मंजूर करण्याचं काम जे झालेलं आहे. आता मंजूर झाल्यानंतर थोडा कालावधी द्यायला पाहिजे, कारण का त्याचं प्लॅनिंग, साईट प्लॅन, मॅपिंग, ॲक्विजिशन आणि मग नंतर कन्स्ट्रक्शन यायला थोडा टाईम लागतो. इंडिया बुल कंपनी ही खासदार साहेबांनी जी रेल्वे मार्ग मंजूर केली ही साफ खोटी आहे. जर खासदार साहेबांना रेल्वे मार्ग करायचाच होता तर नाशिक पुणा 165 किलोमीटर मार्ग आहे, तो करण्याऐवजी इंडिया बुलसाठी 100% बागायती जमिनी घेऊन आणि नाशिक ते सिन्नरचं अंतर फक्त 20 किलोमीटर आहे केंद्र सरकारचं, आणि इंडिया बुलसाठी 32 किलोमीटर मार्ग हा कशासाठी घेतात? आणि हा शेतकऱ्यावरचा अन्याय आहे, हा शेतकऱ्यावरचा अन्याय आहे. हे काम जो खासदार बंद करील त्या खासदाराला आम्ही बहुमत. आता उत्तर देऊ द्या ना, उत्तर देऊ द्या. उत्तर आहे का? शांत राहा, बसा. इंडिया बुल्स SEZ आहे ही MIDC म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कंपनी यांचं जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट SEZ आहे. ह्या SEZ मध्ये वेगवेगळे कारखाने येतील. त्याच्या आधी त्यांनी पॉवर प्लांट बांधलेला आहे आणि ह्या पॉवर प्लांटला लागणारा जो कोळसा आहे तो त्याच्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना कुठल्याही वाहतूक करण्याची आवश्यकता आहे. आणि वाहतुकीसाठी आपल्याकडं रोड रूट आहे आणि रेल रूट आहे. रोड रूटनी जर कोळसा नेला तर त्याच्यामुळे अतिशय प्रदूषण होऊ शकतं, म्हणून रेल रूटचा मार्ग आला. आणि त्याची बांधिलकी जरी इंडिया बुल्सनी केलेली असेल त्याची प्रॉपर्टी राईट्स ही भारतीय रेल्वेची राहणार आहे, जेणेकरून त्याच्या पुढे जे काय रेल्वे चालवायचे आहेत, समजा आपल्याला जर कसारा नाशिक सिन्नर ह्या ज्या शटल जर चालवायचे असेल तर त्याच्यासाठी वापरला जाण्यासाठी हा रेल रूट आहे. हा जर आता ह्यांच्यासाठी गैरसमज आहे की तो फक्त इंडिया बुलसाठी आहे, तो चुकीचा आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याची भूमिका आमची नाही. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला जो आहे त्याच्या टिप्पणी त्यांना जो पाहिजे तो मिळणार, त्याच्या पलीकडे आम्ही काही केलेलं नाही. शांत राहा. नाही, माझं काय म्हणणं आहे बघा, तुमची एक भूमिका आहे, त्यांची एक भूमिका आहे. इथे काय प्रश्न सुटणार नाही. इथे आपण प्रश्न विचारायला आलेलो आहोत. माझ्याकडे तक्रार आली आहे आणि ही तक्रार ऐकून घ्या. ही महिला वर्गाची तक्रार आहे की इथे पुरुष खूप उल्लडबाजी करतायत आणि आम्हाला प्रश्न विचारू देत नाहीयेत. मी आता 2 तरी महिलांचे प्रश्न घेणार आहेत. आपला नाशिक जिल्हा हा आदिवासी बहुल एरिया आहे. आदिवासी भागातून आणि इतरही ग्रामीण भागातून महिला शहरात येत आहेत. त्याचबरोबर रोजगाराच्यासाठी माझ्या सगळ्या माता भगिनी ह्या घराच्या बाहेर पडलेल्या आहेत. तर त्यांच्या संरक्षणासाठीची काय तुमचा अजेंडा आहे? पहिलं सर्वात महत्त्वाचं जर कार्य करायचं असेल कुठल्याही लोकप्रतिनिधीने, ती म्हणजे गुंडगिरीला राजाश्रय देणं बंद करायला लागेल. ते मी करणार. आम्ही छापील उत्तर तयार आहे. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा उभी करणं अत्यंत गरज आहे. समीर भुजबळ, मी जर आकडेवारी जर देऊन जर सांगितलं तर 2011 साली जी 4000 केसेस दाखवल्या होत्या त्या आल्या 2027वर 700वर, जेणेकरून कमी करण्याचं प्रमाण आहे. आता असं आहे की कुठेही मुंबई घ्या, पुणा घ्या, सगळीकडे घ्या, कुठेही घ्या 100% काही आपली लॉ अँड ऑर्डर मेंटेन नाही आहे. पण मॅक्झिमम मेंटेन करण्यासाठी जी पहिली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आतामध्ये खूप फरक आहे.
दुसरं गोष्ट, कुठल्याही पक्षाने कुठल्याही गुंडांना जे आहे राजाश्रय देऊ नये ह्या मताचा मी सुद्धा आहे. आणि म्हणूनच गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 36 लोकांना तडीपारी सुद्धा ह्या असलेल्या कमिशनरनी केलेले आहे. जो माहितीचा अधिकार लागू झाला त्याला बरीच वर्ष झाली, त्यानंतर तो राजकीय पक्षांनाही लागू झाला. त्यात बदल आणण्याचा प्रयत्न खूप झाला, अमेंडमेंट्स आणण्याचा प्रयत्न झाला की राजकीय पक्षांना लागू होऊ नये, परंतु त्या अमेंडमेंट्स रद्दबादल झालेल्या आहेत, त्या राजकीय पक्षांना आता लागू आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडनं कायदे मंडळाचे सदस्य होऊ इच्छिता तुम्ही, अपेक्षा ही आहे की तुम्ही त्वरित एक जनमाहिती अधिकारी आपल्याकडे नियुक्त कराल. आपण विजय पांढरेंपासून सुरुवात करू आणि नंतर यांच्याकडे येऊ, गोडसेंकडे, कारण दोघांनी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. विजय पांढरे, RTI हा राजकीय पक्षांना देखील लावला जावा ही आमची भूमिका असणार आहे. ठीक आहे, बाकी पक्षांची भूमिका काय? तुमची RTI लागू व्हावा का तुमच्या पक्षाला, म्हणजे सर्वच पक्षाला? नाही, बिलकुल लागू झाला पाहिजे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझंच काम असणार आहे, मी तुम्हाला ग्वाही देतो. गोडसे, RTI ऍक्ट लागू व्हायला पाहिजे याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदनच करतो, कारण ज्यांना भ्रष्टाचार आणि चोऱ्या करायचं आहे ते विचार करणार आहे त्याचा. ठीक आहे, तुम्हाला? RTI लागू करण्याची पहिली सर्वप्रथम जे बिल जे मांडलं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलं आणि RTI तो जो ॲक्ट आहे तो मंजूर करण्याचं कामच UPA सरकारने केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या ह्या अमेंडमेंट्स आहेत, अमेंडमेंटमध्ये बदल करून ते अजून कशी स्ट्रॉंग करता येईल यासाठी नेहमी UPA सरकार हे पुढे राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न मला सगळ्या नाशिककरांना आणि उमेदवारांना विचारायचा आहे. एवढे भारतामध्ये एवढी शहर आहेत, पण नाशिक हे शहर अगदी वेगळं आहे याचा अनुभव मला आज आला. याचं कारण ऐकून घ्या. प्रश्न आहे का, अख्ख्या भारतात जो मुद्दा आहे तो नाशिकमध्ये नाही का, हा प्रश्न मला तुम्हाला आधी विचारायचा आहे आणि मग उमेदवारांना विचारायचा आहे. त्याची चर्चाच आपण केली नाही गेल्या तासामध्ये. तो मुद्दा आहे नरेंद्र मोदींचा. मला 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 एकदा तुम्ही मोदींचा मुद्दा आहे की नाही एवढं उत्तर द्या. नाही म्हणतायत. नाशिक हे एकमेव शहर आहे. मला उमेदवारांना विचारायचं आहे, समीर भुजबळ यांच्यापासून, नरेंद्र मोदी हा मुद्दा नाशिकमध्ये नाही. नाशिकमध्ये आम्ही ही जी निवडणूक लढवतोय, खास करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष जे लढवते. हो, बसा. मी उत्तर द्यायला सक्षम आहे. इथे मुद्दा आहे विकासाचा आणि आम्ही केलेला जो विकास आहे तो लोकांच्या समोर ठेवलेला आहे आणि लोकांनाही माहिती आहे जे इथे भुजबळ साहेब जर विकास करू शकतात तर त्यांना मोदी हा महत्वाचा मुद्दा नाही मतदारसंघात. पण तुमचे उमेदवार आहेत ना, हे आहे म्हणतायत. हेमंत गोडसे, नरेंद्र मोदी हा मुद्दा तुमच्या दृष्टीने महत्वाचा आहे की छगन भुजबळ आणि त्यांचा विकास हा महत्वाचा आहे? आदरणीय मोदी साहेबांनी ज्या प्रकारे त्या गुजरातमध्ये सर्वांगीण विकास त्या राज्याचा केलेला आहे, एक मॉडेल असं राज्य म्हणून या देशामध्ये ठेवलेले आणि संपूर्ण मोदींनी कशी वाईट लागली त्याच्या मायडा देशाची जनता. मोदी हा मुद्दा आहे तुमच्यासाठी. आता मला डॉक्टर पवारला विचारते. डॉक्टर पवार, हे म्हणताय यांच्यासाठी मोदी हा मुद्दा आहे, म्हणजे शिवसेनेसाठी आहे, तुमच्यासाठी मोदी हा मुद्दा आहे का? इथे हे दोन्ही दगडावर पाय ठेवू दे. बघा, असं आहे, या भारतात कधी नाही तेवढ्या लोकसभेला जर आसामसारख्या ठिकाणी 83% मतदान होत आहे, याचा अर्थ परिवर्तनाची नांदी नक्की आहे. त्या परिवर्तनाच्या नांदीसाठी जे वेगवेगळे मुद्दे आहेत, मग ते महागाईला विटलेले, भ्रष्टाचाराला विटलेले, ही जनता जशी आहे तशी स्थानिक मुद्दे जास्त महत्त्वाचे, तशीच नरेंद्र मोदी हाही मुद्दा आहे. पांढरे, तुम्ही सांगा. नाशिकमध्ये नरेंद्र मोदींचा मुद्दा हा अतिशय थोड्या प्रमाणात आहे, अतिशय थोडा आहे. आणि जो काही थोडा आहे त्याच्यामुळे त्यांनी इतकं मोठं कन्फ्युजन निर्माण केलेलं आहे की संपूर्ण मतदार संभ्रमावस्थेमध्ये आहे. 2010 साली गुजरात दौरा केल्यानंतर ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीनेही असा विचार केलेला नव्हता की नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधानाचे उमेदवार असतील, त्यावेळेस 2010 मध्ये अहमदाबादमध्ये आदरणीय राजसाहेबांनी असं जाहीर केलं होतं की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेलं बघायला आम्हाला आवडेल. पण मोदी त्यांचा मुद्दा आहे की तुमचा मुद्दा आहे? या भारतामध्ये कोलिशन सरकार म्हणजे सगळ्या मोदींच्या नावावर तुम्हाला मतं हवी आहेत? नरेंद्र मोदींना आम्ही पाठिंबा जाहीर मोदी केला. शिवसेनेचे की मोदी मनसेचे? पक्षीय लेवलला हा प्रश्न तुम्ही मोदीजींनी उचलला पाहिजे. आम्ही आमची भूमिका सांगितली की पंतप्रधान कोण झालेलं आम्हाला आवडेल. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर या मतदारसंघात मिळणार नाहीये. शेवटी मी इथेच थांबतोय. पण मला एक इथेही लक्षात आलंय, नागपूर प्रमाणेच, की जो उमेदवार निवडून येईल त्याला पुन्हा एकदा लोकांसमोर आणायला हवं आणि 5 वर्षात सातत्याने आणायला हवं, कारण लोकांच्या मनात खूप प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. IPN लोकमत हा प्रयत्न निश्चितपणे करेल. धन्यवाद. पहा फक्त IPN लोकमत.